गणपती बाप्पा मोरया. फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचे अरुणास क्रिएशनमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे गणपती बाप्पाचा आवडता नैवेद्य म्हणजेच मोदक, जे आपण रवा आणि बेसन यांचा वापर करून बनवणार आहोत. तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात प्रथम इथे मी काही ड्रायफ्रूट घेतलेले आहेत. इथे मी 10 ते 15 बदाम आणि 10 ते 15 काजू घेतलेले आहेत आणि त्याचे छोटे छोटे पीसेस करून घेत आहे. आता एका कढईमध्ये मी 1 टेबलस्पून एवढं साजूक तूप घेतलेलं आहे आणि तूप गरम झाले की आपल्याला हे ड्रायफ्रूट भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे हलकेसे रोस्ट करून घ्यायचे आहेत. आता हे सर्व ड्रायफ्रूट एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊयात. आता पुन्हा त्याच कढईमध्ये मी 2 मोठे चम्मच साजूक तूप घेतलेलं आहे आणि तेही आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. आता त्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी बारीक रवा ॲड करायचा आहे. रवा आपल्याला मंद आचेवर छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे. रवा हलकासा भाजला गेला म्हणजे थोडासा लालसर झाला की त्यामध्ये आपल्याला बेसन, अर्धी वाटी इथे बेसन ॲड करायचं आहे. आता आपल्याला रवा आणि बेसन दोन्ही व्यवस्थितपणे भाजून घ्यायचं आहे. आता त्याचबरोबर आपण इथे अर्धी वाटी डेसिकेटेड कोकोनट इथे मी ॲड करत आहे. तुमच्याकडे डेसिकेटेड कोकोनट नसेल तर सुखं खोबरं देखील बारीक खिसून तुम्ही इथे ॲड करू शकता. इथे आपलं रवा, बेसन आणि कोकोनट छान असे भाजून झालेलं आहे. आता यामध्ये मी 1 कप एवढं दूध ॲड करत आहे आणि छान असं त्याला शिजवून घ्यायचं आहे. आता ह्यामध्ये मी 3/4 कप एवढं कंडेन्स मिल्क ॲड करत आहे. फ्रेंड्स, तुम्ही इथे कंडेन्स मिल्कऐवजी साखरेचा वापर केला तरी काहीच हरकत नाही आहे. आता आपल्याला सर्व मिक्सचर व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे मिक्सचर मी एका प्लेटमध्ये थंड करण्यासाठी काढून घेत आहे. इथे आपल्या मोदकाचं सारण पूर्णपणे थंड झालेलं आहे. आता त्यामध्ये मी 1/2 टीस्पून एवढी वेलची पावडर ॲड करत आहे आणि त्याचबरोबर जे ड्रायफ्रूट आपण तळून ठेवले होते ते मी इथे ॲड करत आहे आणि थोडेसे मी डेकोरेशनसाठी सेपरेट काढून ठेवलेले आहे. आता सर्व मिक्सचर आपल्याला पूर्णपणे एकत्र छान असं मळून घ्यायचं आहे. आता फ्रेंड्स, इथे मी मोदक बनवण्यासाठी जो साचा मिळतो त्याचा वापर करणार आहे. सर्वात प्रथम मी इथे आतमध्ये तूप लावून घेत आहे आणि त्यामध्ये डेकोरेशनसाठी ड्राय रोज पेटल्स मी यूज करत आहे आणि थोडेसे ड्रायफ्रूटचा पण वापर करणार आहे. आता ह्या साच्यामध्ये आपण थोडं थोडं सारण घेऊन तो साचा आपण फिल करून घ्यायचा आहे. फ्रेंड्स, ह्या प्रकारचे साचे मार्केटमध्ये इझिली आपल्याला मिळून जातात. अशा प्रकारे सारण व्यवस्थितपणे फिल करून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्रा जे सारण असेल ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. आता आपण हे साचा खोलून पाहूयात. हे पहा फ्रेंड्स, किती सुंदर असा मोदक तयार झाला आहे. आता अशाच प्रकारे मी दुसरा एक मोदक तयार करून दाखवते. फ्रेंड्स, तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा आणि रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हे पहा फ्रेंड्स, गणपती बाप्पासाठी रवा आणि बेसनाचे मोदक इथे रेडी झाले आहेत. फ्रेंड्स, आजची रेसिपी खूप सोपी आहे. तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि मला कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.